नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण पूर्वीच नमूद केलेलं आहे की आपला जो चॅनल आहे त्या चॅनलवर आपण विविध वेगवेगळे विषय घेऊन येत असतो आणि नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळे विषय आणणं ह्यासाठी महत्त्वाचं आहे की चॅनलची संख्या लाखोंनी आहे. मग त्याच्यामध्ये विविध प्रादेशिक भाषांमधले चॅनल असतील, हिंदी चॅनल असतील, इंग्रजी चॅनल असतील, ते त्यांच्या परीने राजकीय, त्याच्यानंतर आपले सामाजिक विषय असतील, विविध खात्यांचे विषय असतील, सामाजिक क्षेत्राशी संबंधित अनेक विषय असतील, ते विषय मांडत असतात. काही लोकांना इतर गोष्टींबद्दल बोलायचं असं ज्याच्याबद्दल म्हणजे जसं की क्रीडांगण असेल, खेळ असतील, त्याच्यानंतर पाककला असतील, त्याच्यानंतर फॅशन असेल, वाहन उद्योग असेल, ज्याला जो विषय शिक्षण असेल, कला असेल, संस्कृती असेल, त्याच्यानंतर काही लोकांना स्टॉक मार्केटबद्दल बोलायचं असतं, काही लोक आरोग्याबद्दल बोलतात, काही लोक शस्त्रक्रिया, त्याच्यानंतर पर्यटन, अनेक विषय, अनेक हजारो चॅनल आहेत त्याच्यावर. व्हिडिओंचा, रीलचा अक्षरशः रतीप घालण्यात येतो. लाखोनी अशा गोष्टी आजूबाजूला पडलेल्या असतात, परंतु आपण आपल्याला काही महत्त्वपूर्ण गोष्टींमध्येच मर्यादित करून घेतलेला आहे आणि असे काही विषय की जे आपल्या डोळ्यापुढे येत नाहीत किंवा ज्याच्याकडे कुणी लक्ष देत नाहीत, विविध माध्यमांमधून ते कधी येतात, कधी जातात, कदाचित येतही नाही, तरी पण त्यांची दखल घेणं अगत्याचं असतं. असे विषय आपण इथं आणतो आणि ते का आणतो? कारण लोकांना असं वाटलं पाहिजे ना, अरे हे तर मला माहितीच नव्हतं, अरे हे तर मी पाहिलंच नाही. म्हणून आपण हे ऑफबीटचं आपलं चॅनल आहे आणि ह्या चॅनलवर आपण आज असा विषय आणलेला आहे की ज्या गोष्टीकडे सामान्य जन वळत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही कधी गोल्फ खेळायला गेलाय? तुम्ही कधी बिलियर्ड्स, स्नूकर, पूल हे कधी खेळ जाऊन क्लबमध्ये खेळलेला आहात? तुम्ही कधी पत्त्यांचा ब्रिज नावाचा खेळ खेळलेला आहात? तुम्ही कधी घोड्यांच्या शर्यती पाहायला गेलेला आहात? नाही ना. म्हणून आपण आज घोड्यांच्या शर्यती हा विषय घेऊन आलेला आहोत. कारण हे सामान्य जनांच्या आवाक्यातले, दररोजच्या जगण्यातले भागही नसतात आणि त्यांच्या बोलण्यातला, त्यांच्या चर्चेतला, त्यांच्या गप्पाष्टकातले सुद्धा हे विषय नसतात. कारण ह्या विषयांनी एक वेगळा क्लास, एक वेगळा उच्चभ्रूपणा जोपासलेला आहे आणि हे त्याच वर्गातले विषय आहेत असं आत्तापर्यंतचं चलन वलन आणि घडण आहे, असं मला या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तरी पण आपण घोड्यांच्या शर्यतीबद्दल आपण का बोलणार आहोत? कारण घोडा अर्थात अश्व हे आपल्या भारतीय सैन्य परंपरेचं, म्हणजे तुम्ही प्राचीन, अर्वाचीन सर्व प्रकारचा इतिहास पहा. 12व्या शतकातला, 16व्या शतकातला, 18व्या शतकातला घोड्यांवरील प्रवासाशिवाय तरणोपाय नव्हता. घोडदळ असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं. इंग्रजांनी सुद्धा कॅव्हलरी फोर्स तयार करून ठेवलेला असता. किती हजारी मनसबदार आहे, त्याच्याकडे किती घोडदळ आहे, याच्यावर त्या सैनिकाची, त्या सरदाराची प्रतिष्ठा ठरत असायची. आणि घोडदळावरील युद्धामध्ये निष्णात असणं, तरबेज असणं हे अत्यंत पराक्रमी असल्याचं एक निकष मानला जायचा. कारण घोड्यावर स्वार होऊन रपेट मारणं, वेगाने घोडा दौडवणं, त्या वेगामध्येच युद्ध करणं, घोड्याचं संतुलन सांभाळून दोन्ही हातांनी शस्त्र चालवणं, शत्रूचा निपात करणं, हे सगळं सोपं काम कधीच नाही आहे. आपल्यामध्ये अनेक लोकांना तर घोडा चालवण्याचा अनुभवही नसेल. त्यावेळेस लोक घोड्यावर बसून लांब लांबचा पल्ला पार पाडायची, गड चढायची घोड्यासहित. ते कसं करत असतील हे खरोखरच संशोधनाचा विषय आहे. आता घोडा हा शक्ती, ताकद, त्याच्यानंतर बल, त्याच्यानंतर एक चैतन्य म्हणजे प्रवाहीपणा, त्याच्यानंतर ड्युरॅबिलिटी म्हणजे कणखरपणा,
सातत्य यांचं एक प्रतीक आहे. आता तुम्ही अनेक ठिकाणी चारधाम वगैरे यात्रेला गेला तर घोड्याच्या पाठीवर बसून, खेचराच्या पाठीवर बसून पुढे जावं लागतं. त्यांच्या पाठीवर सामान लादून ते पुढे न्यावं लागतं. एवढी घोडा, गाढव, खेचर या वर्गातील प्राण्यांची शक्ती असते, काटकता असते, कठोरता, निर्भयता असते. आणि ह्या घोड्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं खूर, त्यांच्या पायाची रचना. त्यामुळे ते पळायला, वेग धारण करायला अत्यंत चपळतेने कमी वेळात जास्त अंतर पार पाडायला तरबेज असतात. आणि घोडा सांभाळणं हे प्रतिष्ठेचं लक्षण असतं. पंचकल्याणी घोडा, अनेक गुणांनी युक्त असा घोडा, कपाळी टिळा असणारा घोडा. घोड्याची अनेक लक्षणं पाहून घोडा त्या गुणांनी युक्त आहे का नाही हे तपासलं जातं. आपल्या इथे दत्त जयंतीला धुळ्यातील सारंगखेडा येथे अश्वांचा बाजार भरतो. अकलूज येथे सुद्धा दिवाळीत अश्वांचा बाजार भरतो. तिथे उत्तम उत्तम अश्व तपासले जातात, जोखले जातात, परीक्षले जातात. राजस्थानातील पुष्कर येथे सुद्धा अश्वांचा बाजार भरतो. हौशी अश्व प्रशिक्षक लोक तिथे जातात, घोड्यांची पारख करतात. घोड्यांचे पाय कसे आहेत, खूर कसे आहेत, घोड्यांच्या दातांची रचना कशी आहेत, घोड्यांचे काठ कसे आहेत, घोड्यांचं पाठ कसे आहे, घोड्यांचा मागचा पुठ्ठा कसा आहे, घोड्यांची उंची कशी आहे, घोड्यांच्या चेहऱ्यावर रोळणारे केस कसे आहेत, डोळे कसे आहेत, हे सगळं तपासलं जातं, हे सगळं पाहिलं जातं. आणि त्यावरून घोडा किती गुणांनी युक्त आहे तपासलं जातं. घोडा हा पूर्वीपासूनच आपल्या इथे पराक्रमी वीरांच्या सोबत असणाऱ्या निष्ठावान प्राण्यांचं प्रतीक बनलेलं आहे. चेतक घोड्याने तर आपलं नाव इतिहासात अजरामर करून ठेवलेलं आहे. अशा अनेक घोड्यांनी आपल्या मालकांची इमारे इतबारे सेवा करून आपला देह या मातीसाठी, या भारतासाठी खर्चिलेला आहे. आणि अशा या घोड्यांचं पालन व्हावं, त्यांचं निगा राखली जावी, त्यांचं जे वंश सातत्य आहे ते टिकावं म्हणून अनेक लोक प्रयत्न करत असतात. महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या, सोलापूरच्या काही युवकांनी प्रेरणा घेऊन भीमथडी घोड्यांचं सुद्धा वंशावळ पुढे चालवण्याचा, त्यांच्यातले जे गुण आहेत ते गुण तसेच टिकून राहावे आणि ते लुप्त होऊ नये म्हणून त्यांच्या वंशामध्ये वाढ करत एक एक वंश पुढे चालवण्याचा जो निर्धार केलेला आहे तो पण मला या निमित्ताने तुम्हा सर्वांपुढे आणायचा आहे. आणि अश्वांचं जे हे कर्तृत्व, जे हे कर्तव्य आहे ते कर्तव्य आज अश्वशर्यतींच्या निमित्ताने पुढे आलेलं आहे. मुंबईचं घोड्यांच्या शर्यतीचं महालक्ष्मी मैदान असेल, पुण्यातील लष्करजवळचं रेसकोर्सचं मैदान असेल, भैरोबा नाल्याजवळचं, बँगलोरची मैदानं असतील, देशात अनेक ठिकाणी इंदोर असेल, मध्य प्रदेश असेल, दिल्ली, चंडीगड, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचे जे अश्वशर्यती घडतात तिथं या घोड्यांच्या शर्यती आपण पाहू शकतो. पुण्यातही घोड्यांच्या शर्यती आता त्यांचा हंगाम सुरू झालेला आहे आणि ह्या हंगामामध्ये प्रेक्षकांनी येऊन घोड्यांच्या शर्यती पाहाव्यात असं आवाहन पुणेकरांना झवेरी पुनावाला ग्रुप यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे. आणि पुनावाला ग्रुपचा जो स्टड फार्म मांजरीजवळ आहे तो स्टड फार्म सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करण्याचं काम करतो आणि धोरणात्मक शास्त्रीय पद्धतीने केलेल्या ब्रीडिंगमधून निपजलेले घोडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान विविध शर्यती जिंकून उंचावतात. त्यामुळे पुनावाला स्टड फार्म हे या क्षेत्रात काम करणारं एक आघाडीचं नाव आहे. इंडियन डर्बीसारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमात अभिजन आणि बहुजन वर्गाच्या मौल्यवान घोड्यांचे दर्शन घडते. बहुजन वर्ग अशा शर्यतींना हजेरी लावायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. हे सुद्धा अश्वांचं समाजात सर्वभूत सर्व स्वीकार अशा पद्धतीने जे दर्शन घडत आहे त्याचं आपण स्वागत करायला हवं. ह्या घोड्यांची वंशावळ जपणे, त्यांचं ब्रीडिंग करणे, त्यांचं प्रशिक्षण त्यांना देणे, त्यांना चांगला खुराक देणे, चांगली औषधं देणे,
त्यांना त्यांचा खरारा करणे, त्यांची मॉलिश करणे, त्यांच्यावर देखरेख ठेवणे, त्यांना चांगलं प्रशिक्षण देणे, त्यांना माणसाळवणे, त्यांना हाताळणे, त्यांना माणसांची भाषा शिकायला प्रोत्साहित करणे, त्यांना आदेश देणे, त्या आदेशांचं त्यांच्याकडून पालन करून घेणे, त्यांचा जोश, त्यांचा स्टॅमिना, त्यांची फुर्ती, त्यांचं चैतन्य, त्यांचं उत्साह टिकून ठेवणे हे घोडा प्रशिक्षक आणि घोड्याला खरारा करणारे त्याचे इतर प्रशिक्षक ह्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असते. आणि या घोड्यांच्या शर्यतींचं जे भारतात प्रदर्शन घडतं त्या परंपरेचं पालन अनेक संपन्न घराण्यांनी केलेलं आहे. आणि पुनावाला, मिस्त्री अशा अनेक पिढ्यांपासून यांच्या अनेक पिढ्यांनी या खेळाशी एक बंध जोपासलेला आहे. आणि त्यांच्यासाठी हा खेळ केवळ व्यवसाय नसून एक कौटुंबिक आस्थापनेचा भाग आहे असं म्हटलं तर मला त्याचा अभिमानच वाटेल. पुनावाला हे एक प्रख्यात घराणं असेल. त्यांनी त्यांच्या पुनावाला स्टड फार्म माध्यमातून घोड्यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा अनेक शर्यतींमध्ये यश मिळवलेलं आहे. भारताचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे. शापूरजी पालनजी यांचे मिस्त्री कुटुंबीय त्यांनीसुद्धा ह्या कामामध्ये दीर्घकाळ आपलं योगदान दिलेलं आहे आणि या खेळाचा वारसा समृद्ध होण्यास हातभार लावलेला आहे. पुना डर्बी ही पुनावाला कुटुंबाची ओळख आहे. उच्चभ्रू समाज आणि अश्व शर्यतीच्या चाहत्यांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम परंपरा आणि उत्साहाने भरलेला असतो. आणि या खेळामध्ये जवेरी पुनावाले यांचे चॅम्पियन घोडे जसे की मिस्टिकल हा जो श्वान आहे, या श्वानाने भारताला दुबई इंटरनॅशनल रेसिंग कार्निवल 2027मध्ये 2007मध्ये या घोड्याने ही शर्यत जिंकून भारताची मान उंचावली होती. आत्ता जे प्रसिद्ध घोडे पुन्हा अश्व शर्यतीत भाग घेणार आहे त्याच्यामध्ये तर मिस्टिकल आहेच, ज्युलियट नावाचा घोडा आहे, स्क्वॅन्डरर नावाचा घोडा आहे, सर्जन ॲट आर्म्स नावाचा घोडा आहे, ॲलेंडर नावाचा घोडा आहे. पुनावाला स्टड फार्मने 373 विजेते दिलेले आहेत आणि भारतातील अश्व शर्यतीमध्ये गुणवत्ता आणि उत्तम कामगिरीचं योगदान पुनावाला स्टड फार्मने दिलेलं आहे. सायरस व जवेरी पुनावाला यांचा जे फार्म आहे त्यांचा या यशात मोलाचा वाटा आहे. सायरस पुनावाला हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचेही अध्यक्ष आहे. आता या पुन्हा अश्व शर्यतीचा हंगाम सुरू झालेला आहे. पहिल्या कुंपणापर्यंतच्या प्रेक्षकांना त्यांनी शर्यतीसाठी मोफत प्रवेश दिलेला आहे आणि मेंबर्स गॅलरीमध्ये प्रवेश शुल्क जे 1000 रुपये होतं ते सर्वसामान्य लोकांना सुद्धा अश्व शर्यतीचा आनंद घेता यावा म्हणून 200 रुपयापर्यंत कमी केलेला आहे. द रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब कॅम्प येथे ह्या अश्व शर्यतींची सुरुवात झालेली आहे 5 ऑक्टोबरपासून. आता इथून पुढे त्या थंडीच्या मोसमामध्ये कायमच राहणार आहेत. आणि 200 रुपयाची जी मेंबर्स गॅलरीमधील तिकिटांचं शुल्क आहे तिथं त्यावेळेस त्यांना फूड व बेटिंग कुपनसुद्धा मोफत मिळणार आहे. तर ज्युलियट नावाच्या श्वानाचं सुद्धा या अश्व शर्यतीमध्ये आपल्या सगळ्यांना दर्शन होणार आहे. आणि ह्या तिकिटांची रक्कम जर कुठला जॉकी जखमी झाला तर त्याला वैद्यकीय सहायतेसाठी ही तिकिटांची रक्कम सत्कारणी लावण्यात येणार आहे. तेव्हा अश्व शर्यतीचा जरूर आनंद घ्या. फॉर्मल्स आणि स्मार्ट कॅज्युअल्स परिधान करूनच तिथं जायचं आहे, शॉर्ट पॅन्ट घालून जायचं नाही. त्या शर्यतीचं आन बान आणि शान टिकून ठेवायचं, परंपरा प्रथांचं पालन करायचं आणि एका समृद्ध गौरवशाली या परंपरामध्ये जाऊन अश्व शर्यतीचा आनंद घ्यायचं आणि एका वेगळ्या ऐट आणि मौज यामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण या अश्व शर्यतीच्या निमित्ताने या सगळ्या अश्वांचं पालन करणाऱ्या घराण्यांच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना देत आहे. त्यामध्ये जरूर सामील व्हा. आपला हा ऑफबीट चॅनल तुम्हाला कसा वाटला मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि ह्या अश्व शर्यतींचा आस्वाद घ्यायला, पाहायला, बघायला, अनुभव घ्यायला विसरू नका. एवढंच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.